नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषा म्हणजे काय, दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जे कोन तयार होतात त्यामध्ये कोणकोणत्या जोड्या तयार होतात आणि त्या जोड्यांचे गुणधर्म काय हे आपण बघितले. आता आपल्याला समांतर रेषांचे गुणधर्म बघायचे, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. समांतर रेषांच्या गुणधर्मामध्ये पहिलं आपल्याला बघायचं आहे आंतरकोनाचे प्रमेय. त्यालाच आपण इंटेरियर अँगल थेरम असं म्हणतो. काय आहे इंटेरियर अँगल थेरम आणि हा कसा सिद्ध करायचा आहे, तर याची जी सिद्धता आपण देणार आहे ही अप्रत्यक्ष सिद्धता आहे. अप्रत्यक्ष सिद्धता याचा अर्थ काय? अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्या सिद्ध करण्यासाठी जो पॉईंट दिलेला असतो त्याच्या काही शक्यता वर्तवल्या जातात आणि त्या ज्या काही शक्यता आहेत त्या शक्यतांपैकी एक शक्यता जर सत्य असेल तर इतर शक्यता ह्या असत्य असतात. ही झाली अप्रत्यक्ष सिद्धता. म्हणजे इथं आपल्याला शक्यता वर्तवायची आहे, त्यातील फक्त एकच शक्यता ही सत्य दाखवायची. मग आता हे प्रमेय काय, आंतरकोनाचे प्रमेय काय आणि अप्रत्यक्षरित्या कसं सिद्ध करायचं ते आपण बघू. प्रमेय आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन, म्हणजे बघा दोन समांतर रेषा आहेत त्यांना एका छेदिकेने छेदलंय आणि त्या छेदिकेच्या एका बाजूला असणारे आंतरकोन हे एकमेकांची पूरक असतात. याचाच अर्थ त्या दोन्ही कोनांच्या मापाची बेरीज, आंतरकोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. इफ two parallel lines are intersected by the transversal, the interior angle on either side of the transversal are supplementary याचा अर्थ पूरक असणे. आता याच्यासाठी आपल्याला आकृतीची आवश्यकता आहे. मग आकृती कशी काढायची, तर प्रमेय काय बघा, दोन समांतर रेषा टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर, म्हणजे आपल्याला आकृती कशाची काढावी लागणार आहे, दोन समांतर रेषांची आणि त्याला एक छेदिका दाखवावी लागणार आहे. मग या ठिकाणी आपण आकृती काढू. एक रेषा घेऊ, त्या रेषेला नाव देऊ आपण L. दुसरी रेषा घेतली, त्या रेषेला नाव देऊ आपण M आणि यांची एक छेदिका असणार आहे, त्या छेदिकेला नाव देऊ आपण N. झालं, ह्या दोन समांतर रेषा आहे आणि त्यांना एका छेदिकेने छेदलेली, ही झाली आकृती. आता आपल्याला आंतरकोनांचा गुणधर्म सिद्ध करायचा आहे. आंतरकोन एकमेकांचे पूरक कोण असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग ह्या आकृतीमध्ये आपल्याला आंतरकोन घ्यावे लागणार आहे. इथे पहा दोन जोड्या आहेत आंतरकोनांच्या. हा एक कोन आहे आंतरकोन, हा दुसरा कोन आहे त्याचा, हा एक आणि हा दोन, हे दोन झाले आंतरकोन. हा एक आणि हा दुसरा, हे झाले दोन आंतरकोन. मग आता हे जे आंतरकोन आहेत यांना आपण नाव देऊ. एकाला नाव देऊ आपण A, दुसऱ्याला नाव देऊ आपण B. ही झाली एक जोडी आंतरकोनांची. आंतरकोनांच्या दुसरी जोडीतील एका कोणाला नाव देऊ आपण P आणि दुसऱ्या कोणाला नाव देऊ आपण Q. म्हणजे या ठिकाणी हे जे आंतरकोन आहे ते कोणते बघा, हा आहे A आणि याचा आंतरकोन कोणता येतोय B. दुसरा आहे कोन P आणि त्याचा आंतरकोन येतोय Q. म्हणजे A आणि B ही आंतरकोनांची एक जोडी झाली, P आणि Q ही आंतरकोनांची दुसरी जोडी झाली. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर, ह्या दोन समांतर रेषा आहेत त्यांना ही छेदिका छेदलेली आहे. एका बाजूला असणारे आंतरकोन, एका बाजूला छेदिकेच्या एका बाजूला, ही जी छेदिका आहे हिची ही झाली उजवी बाजू आणि ही छेदिकेची झाली डावी बाजू. मग एका अंगाला कोणते कोण आहेत, A आणि B, हे कसे आहेत एकमेकांचे पूरक कोण आहे. तसंच P आणि Q ही दुसऱ्या अंगाला आहे, त्यांची सुद्धा बेरीज काय असणार आहे, मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला
आंतरकोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणजेच ते आंतरकोन पूरक असतात असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता त्याच्यासाठी पक्ष आपल्याला काय येईल बा, इथं जे दिलेलं आहे या ठिकाणी पक्ष जे आहे ते प्रमेय आणि आकृती याच्यावरून आपल्याला लिहायचं आहे. मग पक्ष प्रमेय आणि आकृतीवरून कसं लिहायचं पहा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर, आता म्हणजे आपल्याला आकृतीमध्ये आपण दोन समांतर रेषा काढल्या, त्यांची एक छेदिका काढलेली. मग पक्षामध्ये काय येणार आहे, दोन समांतर रेषा. कोणत्या दोन समांतर रेषा आहेत, तर रेषा यल समांतर रेषा यम, लाईन यल पॅरलल लाईन यम. ह्या दोन समांतर रेषा यल आणि यम, म्हणजे ह्या दोन समांतर रेषा ज्या आहेत त्या आहेत, ही एक रेषा यल आणि ही दुसरी रेषा आहे यम, ह्या पॅरलल आहे. रेषा यन ही छेदिका आहे, लाईन यन इज द ट्रान्सव्हर्सल. रेषा यन ही काय आहे, त्यांची छेदिका आहे. आणि आंतरकोन कोणते आहेत तर ते पण सांगायचं आहे. कोन ए व कोन बी आणि कोन पी व कोन क्यू या आंतरकोनांच्या जोड्या आहेत. कोन ए व कोन बी ही एक आंतरकोनांची जोडी, कोन पी व कोन क्यू ही दुसरी आंतरकोनांची जोडी. म्हणजेच अँगल ए अँड अँगल बी अँड अँगल पी अँड अँगल क्यू आर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे तर ते प्रमेयामध्ये दिलेले, एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणजे आंतरकोनांची जी जोडी तयार होते ती पूरक असते, सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश. मग इथं बघा, कोन ए आणि कोन बी हे एकमेकांचे आंतरकोन आहेत आणि हे पूरक आहे. पूरक याचा अर्थ कोन ए आणि कोन बीच्या मापांची बेरीज किती येणार आहे, 180 अंश येणार आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच पद्धतीनं कोन पी आणि कोन क्यू हे दोन दुसरी आंतरकोनांची जोडी आहे आणि यांच्या मापाची बेरीज सुद्धा 180 अंश येते. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग साध्यामध्ये काय येईल, साध्य टू प्रूव्ह अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. कोन ए आणि कोन बीच्या मापांची बेरीज 180 अंश येईल. आणि दुसरं काय सिद्ध करायचं आहे, कोन पी आणि कोन क्यू 180 अंश. कोन पी आणि कोन क्यू यांच्या मापाची बेरीज 180 अंश. म्हणजे पहिलं आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन ए व कोन बी यांच्या मापाची बेरीज येईल 180 अंश आणि दुसरं सिद्ध करायचं आहे कोन पी व कोन क्यू यांच्या मापाची बेरीज येईल 180 अंश. आता ह्या दोन्ही विधानांपैकी आपण फक्त एक विधान सिद्ध करणार आहे आणि दुसऱ्या विधानाची सिद्धता ही अशाच प्रकारची असणार आहे. म्हणून दोन्ही विधानं आपण सिद्ध करत बसणार नाही, तर फक्त एक विधान सिद्ध करणार आहे आणि त्याचप्रमाणे म्हणून आपण दुसरं विधान सत्य हे दाखवणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला सिद्धता लिहायची. मग आता ही जी सिद्धता आहे, सिद्धता प्रूफ काय येईल, कोनांच्या मापाच्या बेरजेच्या संदर्भात 3 शक्यता आहेत. 3 शक्यता संबोधतात. 3 पॉसिबिलिटी अराइज रिगार्डिंग टू द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स. 3 शक्यता निर्माण होतील. कोणत्या 3 शक्यता निर्माण होतात बघा. पहिली शक्यता काय निर्माण होईल, कोन ए आणि कोन बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असू शकते. दुसरी शक्यता काय निर्माण होते, कोन ए आणि कोन बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असू शकते. आणि तिसरी शक्यता काय निर्माण होईल, कोन ए आणि कोन बी यांच्या मापाची बेरीज 180 अंश असू शकते. लक्षात घ्या, दोन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे की नाही याबाबत जर आपण विचार केला तर काय सांगता येईल आपल्याला, एक तर कोन ए आणि कोन बीची बेरीज 180 पेक्षा कमी असू शकते किंवा कोन ए आणि कोन बीची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असू शकते किंवा कोन ए आणि कोन बीची बेरीज 180 अंशच असू शकते. आता ह्या तिन्ही विधानांमध्ये हे पहिलं विधान जर सत्य मानलं आपण तर दुसरी दोन्ही विधानं ही असत्य असतात.
जर आपण असं म्हणलं की कोण ए आणि कोण बीच्या मापांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी आहे, तर याचा अर्थ ती 180 अंशापेक्षा जास्त असू शकणार नाही किंवा ती 180 अंश इतकी सुद्धा असू शकणार नाही. जर आपण दुसरं विधान सत्य मानलं की कोण ए आणि कोण बीची यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे, याचा अर्थ त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असू शकत नाही किंवा 180 अंश सुद्धा असू शकत नाही. आणि हे जर विधान सत्य मानलं कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 अंश, याचा अर्थ कोण ए आणि कोण बीची बेरीज यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असू शकणार नाही आणि कोण ए व कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असू शकणार नाही. म्हणजे ह्या तीन विधानांपैकी एक विधान जर सत्य मानलं आपण, तर दुसरे दोन विधानं म्हणजे इतर दोन विधानं ही असत्यच असतात. मग आपल्याला काय करायचं या सिद्धतेमध्ये की हे विधान सत्य दाखवायचे. हे विधान सत्य दाखवण्यासाठी आपल्याला पहिलं आणि दुसरं विधान हे असत्य दाखवावं लागेल. म्हणजे कोण ए अधिक कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी हे विधान असत्य दाखवावं लागणार आहे. तसंच कोण ए अधिक कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त हेही विधान असत्य दाखवावं लागणार आहे. आणि ही दोन्ही विधानं असत्य दाखवली की आपोआपच तिसरं विधान हे सत्य असणार आहे. मग आता ही विधानं या दोन विधानांपैकी आपण पहिलं विधान घेऊ. पहिलं विधान कोणतं आहे? ए अधिक बी. जर वरील तीन शक्यतांपैकी आपण एक शक्यता सत्य आहे असं जर मानलं, तर इतर दोन शक्यता असत्य असतात. इन अबाव 3 प्रॉपर पॉसिबिलिटीज, वेन वन इज ट्रू देन अदर टू आर फेल्स, अदर टू आर फॉल्स. म्हणजे या ठिकाणी ही एकच शक्यता फक्त सत्य असणार आहे. मग आता पहिल्या शक्यतेचा आपण विचार करू. जर कोण ए अधिक कोण बी यांच्या मापाची बेरीज 180 पेक्षा कमी असेल तर ही शक्यता सत्य असेल तर, लेट अस अज्युम दॅट द पॉसिबिलिटी angle A plus angle B is less than 180 degree is true. ही शक्यता जर सत्य असेल तर काय होईल पहा. आता काय होईल ही शक्यता जर सत्य असेल तर? आपल्याला युक्लिडचा एक पॉस्ट्युलेट ज्याला आपण गृहीतक म्हणतो ते गृहीतक माहिती आहे. काय गृहीतक माहिती? काय ते गृहीतक की छेदिकेच्या एकाच अंगास असलेल्या आंतरकोन हे जर पूरक नसतील, म्हणजे त्यांच्या मापाची बेरीज 180 अंश नसेल, 180 अंशापेक्षा कमी असेल, तर त्या दोन रेषा म्हणजे रेषा एल आणि एम हे त्या बाजूला जाऊन पुढे जाऊन छेदतात. म्हणजे कोण ए आणि कोण बीची जर बेरीज कोण बीची जर बेरीज 180 अंशापेक्षा कमी असेल, तर ह्या रेषा ह्या पुढे जाऊन एकमेकांना इकडे कुठेतरी छेदतील. हे युक्लिडचं गृहीतक आहे. आणि ह्या युक्लिडच्याच गृहीतकानुसार आपल्याला काय सांगता येईल? मग रेषा एल व रेषा एम यांच्या छेदिकेच्या ज्या अंगाला कोण ए आणि बी आहेत त्या बाजूला रेषा एल आणि एम ह्या एकमेकांना छेदणार आहेत. अकॉर्डिंग टू युक्लिड्स पोस्टुलेट, if the line L and line M are produced, will intersect each other on the side of the transversal where angle A and angle B are formed. म्हणजे ह्या रेषा ज्या आहेत ह्या ज्या बाजूला कोण ए आणि कोण बी ह्या अंतरकोन आहेत त्या बाजूला जाऊन काय होणार आहे? छेदणार आहेत. पण आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट दिलेली पहा. काय दिलेली? की रेषा यल समांतर रेषा यम. रेषा यल आणि यम समांतर आहे. मग ह्या एकमेकांना छेदणाऱ्या असू शकतील का? नाही, ह्या एकमेकांना छेदूच शकणार नाही. मग मला सांगा, कोण ए आणि कोण बी यांची बेरीज 180 अंशापेक्षा जर कमी असेल तर युक्लिडच्या गृहीतकानुसार त्या रेषा कोण ए आणि बीच्या बाजूला नाही, एक ठराविक दुसऱ्या विधानाचा आपण जाऊन त्या छेदतील.
जर छेदल्यानंतर त्या रेषा समांतर रेषा राहतील का? कोण बी यांच्या राहणार नाही. मापाची पण आपल्याला काय दिलेलं आहे की ह्या रेषा समांतर आहेत. जास्त असेल. मग या रेषा जर समांतर असतील बघा या कोण ठिकाणी ए आणि कोण बी ची बेरीज कोण B 180 यांच्या मापाची अंशापेक्षा बेरीज कमी असेल 180 का? अंशापेक्षा कशी आहे? नाही. म्हणजे हे विधान काय झालं? ही जर शक्यता हे आपण विधान सत्य मांडली असं तर काय होईल? नाउ लेट अस सपोज दॅट म्हणजे या ठिकाणी अँगल ए आपल्याला प्लस सांगता अँगल येईल बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री इज ट्रू. रेषा एल आणि जर ही रेषा शक्यता M आपण समांतर सत्य आहे, मानली बट लाईन तर एल आणि काय लाईन होईल? एम आर पॅरलल ते आपण आता आणि बघू. म्हणून काय होईल? मग आता ही जर म्हणून शक्यता आपण सत्य मानली कोण ए आणि कोण तर बी कोण ए यांची अधिक कोण बी बेरीज बरोबर हे 180 180 अंशापेक्षा जास्त. कमी असणं शक्य आता काय करू आपण? नाही. ह्या चारही कोणांच्या That is मापाची impossible. बेरीज करू. म्हणजे पहिलं विधान काय झालं? असत्य झालं. आता आपण दुसऱ्या विधानाचा कोण ए अधिक कोण पी बरोबर 180 अंश येतात. बरोबर आहे का? बरं ही रेषीय जोडीतील कोण आहे? अँगल्स इन लिनियर पेअर. ए आणि बी बघा आकृतीमध्ये ए आणि बी कुठे? हा कोण आहे ए आणि हा दुसरा कोण आहे पी. ए आणि पी हे लिनियर पेअर अँगल्स म्हणजेच रेषीय जोडीतील कोण आहे ना. आपल्याला गुणधर्म माहिती, रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. त्याच पद्धतीनं कोण बी आणि कोण क्यू सुद्धा 180 अंशाचे असतील. हे सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहे. म्हणून आपण काय म्हणलं या ठिकाणी? परंतु कोण ए अधिक कोण पी बरोबर 180 अंश आणि कोण बी अधिक कोण क्यू बरोबर 180 अंश. का? हे रेषीय जोडीतील कोण आहे? लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता या ठिकाणी हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे काय होईल? आता ह्या चारही कोणांची आपण बेरीज करू. कोण ए कोण पी बघा कोण ए कोण पी कोण बी कोण क्यू ह्या चारही कोणांची मापाची बेरीज करू. ए आणि पीची बेरीज, बी आणि क्यू ह्या दोघांची बेरीज. म्हणजे या चारही कोणांच्या मापाची बेरीज जर केली तर कोण ए अधिक कोण पी अधिक कोण बी अधिक कोण क्यू बरोबर 180 अंश 180 अंश. कोण ए आणि कोण पीची बेरीज किती येते? 180 अंश. कोण बी आणि कोण क्यूची बेरीज 180 अंश. मग ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज अधिक ह्या दोन कोणांच्या मापाची बेरीज म्हणजे 180 अंश अधिक 180 अंश किती आली? 360. आता 360 आली. बरोबर. मग आता कोण ए आणि कोण बीचं आपण पक्षांतर करू. कोण ए आणि कोण बीचं आपण पक्षांतर करू. मग पुढचं विधान काय येईल पहा. कोण पी अधिक कोण क्यू बरोबर 360 अंश वजा कोण ए अधिक कोण बी. म्हणजे या ठिकाणी कोण ए हा इकडं धन संख्या आहे, ती उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋण होईल. कोण बी ही धन संख्या आहे, ती उजव्या बाजूला गेल्यानंतर ऋण होईल. म्हणजे कोण ए आणि कोण बीची बेरीज जी आहे ती बेरीज 360 अंशामधून वजा होईल. म्हणून कोण पी अधिक कोण क्यू बरोबर 360 अंश वजा कोण ए अधिक कोण बी. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. कोण ए आणि कोण बी यांची बेरीज आपण काय मानलेलं आहे? 180 अंशापेक्षा जास्त आहे. मग यांची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे. 180 अंशापेक्षा जास्त संख्या जर 360 मधून आपण वजा केली, 180 अंशापेक्षा जास्त संख्या मोठी संख्या ही जर 360 अंशातून वजा केली तर येणारी वजाबाकी ही कशी असणार आहे? 180 अंशापेक्षा कमी असणार आहे. याचा अर्थ कोण पी आणि कोण क्यू यांच्या मापाची बेरीज ही 180 अंशापेक्षा कमी असणार आहे. कोण ए अधिक कोण बी हे 180 अंशापेक्षा जास्त असल्यामुळं कोण पी अधिक कोण क्यू हे 180 अंशापेक्षा कसे असणार आहे? लहान असणार आहे. आणि मग असं जर असेल तर पहिलं जसं आपण बघितलं कोण ए आणि कोण बीची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असताना हे जसं आपण बघितलं तसंच कोण पी आणि कोण क्यू हे छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास त्या रेषा काय होणार आहे? एकमेकांना छेदणार आहे. In that case, line L and line M produce will intersect each other on the same side of the transversal where angle P and angle Q are formed. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला काय सांगता येईल की पहा कोण पी आणि कोण ए आणि कोण बीचं माप या दोघांची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे असं आपण मानलेलं आहे.
याचा अर्थ 180 अंशापेक्षा मोठी संख्या आहे आणि ती जर 360 मधून वजा केली तर 180 पेक्षा लहान येतील. 360 मधून 180 गेले तर 180 येतात, पण ही संख्या 180 अंशापेक्षा मोठी. याचा अर्थ 360 मधून 180 अंशापेक्षा मोठी संख्या वजा केली तर 180 अंशापेक्षा ती वजाबाकी 180 अंशापेक्षा लहान येते. म्हणजेच कोन P अधिक कोन Q यांच्या मापाची बेरीज ही 180 अंशापेक्षा लहान आहे. याचाच अर्थ छेदिकेच्या ज्या अंगाला कोन P आणि कोन Q आहे त्याच बाजूला रेषा L आणि रेषा M ह्या काय होतील, एकमेकांना छेदतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा असं सांगता येईल की आपल्याला काय दिलेलं आहे, रेषा L आणि रेषा M ह्या समांतर आहेत, म्हणून कोन A आणि कोन B यांची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त आहे. हे शक्य आहे का? नाही, हे पॉसिबल आहे. म्हणजे दुसरं विधान सुद्धा काय झालं, असत्य झालं. आपण या अगोदर पहिलं विधान असत्य दाखवलं, दुसरं विधान असत्य दाखवलं, आता दोन्ही विधानं असत्य, याचा अर्थ तिसरं विधान काय होईल, सत्य होईल. म्हणजे पहिल्या दोन्ही शक्यता असत्य असल्यामुळे तिसरी शक्यता ही सत्य आहे. फर्स्ट टू पॉसिबिलिटीज आर फॉल्स सो दॅट थर्ड पॉसिबिलिटी इज ट्रू. याचाच अर्थ कोन A अधिक कोन B बरोबर 180 अंश ही थर्ड पॉसिबिलिटी आहे, तिसरी शक्यता ही काय असणार आहे, सत्य असणार आहे. त्याचप्रमाणे सिमिलरली अँगल P प्लस अँगल Q इज इक्वल टू 180 डिग्री. कोन P आणि कोन Q च्या मापाची बेरीज सुद्धा किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. मला वाटतं तुमच्या ह्या दोन्ही म्हणजे पूर्ण प्रमेय लक्षात आलेलं असेल. आपण यालाच ही जी सिद्धता आहे ही अप्रत्यक्ष पद्धतीनं बघितलेली सिद्धता आहे. अप्रत्यक्ष पद्धतीनं जी आपण सिद्धता बघतो त्या सिद्धतेमध्ये काही शक्यता वर्तवल्या जातात आणि त्या शक्यतांमध्ये एकच शक्यता ही सत्य दाखवायची असते, अन्य दोन शक्यता ह्या असत्य दाखवायच्या असतात. म्हणजे आपण या ठिकाणी कोन A आणि कोन B यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असते ही शक्यता असत्य दाखवली. दुसरी कोन A अधिक कोन B यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असते ही शक्यता असत्य दाखवली. दोन्ही शक्यता असत्य आहेत. याचा अर्थ तिसरी जी शक्यता आहे ही तिसरी शक्यता कोन A अधिक कोन B ही सत्य आहे. म्हणजेच दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर छेदिकेच्या एकाच अंगाला असणारे आंतरकोन हे कसे असतात, पूरक असतात. मग अशाच पद्धतीने आपल्याला कोन P अधिक कोन Q बरोबर 180 अंश आहे हे सुद्धा सिद्ध करता येईल. हे सिद्ध करण्यासाठी पुन्हा आपल्याला अशाच पद्धतीनं तीन शक्यता घ्याव्या लागतील. कोन P अधिक कोन Q यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा कमी असेल तर, किंवा दुसरी शक्यता बघावी लागेल कोन P अधिक कोन Q यांच्या मापाची बेरीज 180 अंशापेक्षा जास्त असेल तर, आणि तिसरी